मनोज जरांगे यांनी मराठ्यांचा लढा निकराने लढला, ते या लढ्यामध्ये जरी विजयी झाले असले तरी ते तहामध्ये हरले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला। त्यांना प्रचंड प्रतिसाद देखील मराठा बांधवांनी दिला। एक प्रकारे महत्त्वाची लढाई त्यांनी जिंकली, परंतु तहामध्ये मात्र ते हरले आहेत असं चित्र उभं राहिले, असं वक्तव्य माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले। सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। आता मात्र मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या कुणबी दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदींप्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार आहे। आरक्षण दिवसा ढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार, यासाठी ओबीसी नेते जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया हरिभाऊ राठोड यांनी दिली। ते काय म्हणालेत एकदा पाहूया। मनोज जरांगे यांनी मराठ्यांचा लढा निकराने लढला, ते या लढ्यामध्ये जरी विजयी झाले असले तरी ते तहामध्ये हरले आहेत। खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत, जे वंचित ओबीसी आहे, जो बाराबुलतीदार आहे, त्यांच्या ताटातल्या 17 भाकरी या ओरबडून नेल्या, याच्यामध्ये कुठला आनंद आहे? आणि म्हणून आज जरी मराठा समाज आनंदोत्सव बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे। खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेंडगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे। आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीशन द्या, आणि इकडे सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही। प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे, आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातील खरे मावळे आहेत, जे वंचित ओबीसी आहेत, जो 12 बलुतेदार आहे, त्यांच्या ताटातील 17 भाकरी या ओरबडून नेल्या, यामध्ये कुठला आनंद आलाय, असं वक्तव्य केलंय माजी खासदार असणारे हरिभाऊ राठोड यांनी। त्यामुळे मराठा समाज या लढ्यात जरी जिंकला असला तरी तहामध्ये खरंच हरलाय का, असं तुम्हाला वाटतंय का? कमेंटमध्ये सांगा। हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा, आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।